श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नी कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्रार्जुनाते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी कार्य देवा ब्राह्मणांविषयी. काय आहे लागली तुसी गाढ निद्रा एधवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत क्षीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित कोण जाणे तिजप्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करी वारी, समर्थाविषयी प्रेम भारी. हमेश त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही. निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार. भरवूनी भोंदी नारी नर, हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला. का की तू नाही केला सद्गुरू तो आपणाते. गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरू त्याला मानिसी. परी त्याने सांग तुसी मंत्र कानी कथिला खा. अरे विधी वाचून गुरुन होत कधी जाण. शेगावचा गजानन वेडा पिडा साच असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानिसी त्याला. या काकतालीयन्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिणगिण गणाते हे भजन, पिशया परी आचरण. कोणाचेही खाई जाण, ऐसा मोळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते. केजा जिच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्याचे कीर्तन अंजन गावी असे जाण. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाली. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्तिपथाते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते. ते भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने असा विचार केला, उदईक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का? गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ. तेथ जाता फिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चये. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचाराचे त्या पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझं कारण. गणगड ऐसे बोलून महाराज शब्द झाले. आणखी काय आहे आस, ती मी आज पूर्वीन खास. ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया, पादुका द्या या मला सदया. नित्यपूजा करावयाला याविण आणखी काय नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर, या मी दिधल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावया. स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना, संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा वाटण लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीण तीही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी, त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्याचे आहे मन, हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी, भागी ठाकरीण बोलला वण्या. अंजन गावी चाल आता, मोक्ष गुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे आता रस्ता, अरुणोदयाचे प्रकाशे.
पुंडलिक म्हणे, भागाबाई, मी काही येत नाही. मर्जी असल्यास तू सजाई अंजनगावा कारणे. मी जो एकदा गुरु केला गजानन महाराजाला, तो न आता सोडी मला, हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजनगावास गेली पाही. आता मूळ गावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला, तई बाळा भाऊला ऐसे बोलला, महाराज, या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्यापाशी समर्थ आज्ञा होती ऐसे, तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका जामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो, त्यास ह्या द्या नेऊन करा यासी पूजन. ते झामसिंगाने ऐकून पादुका घेता झाला. झामसिंग आला मुंडगावात. तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशलवृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी. हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजून पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत, सांभाळी ती आपुले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निजभक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक मध्यमदिन ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव खरी. राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे, करून या सर्व साचे, परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे, गुरुनाथ, काय तरी करू आता. मरून गेली माझी माता, लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे मनी, आपणा करावी मेजवानी. आपुल्या आवडीचे करुनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ लागला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली. मुखश्री मी म्लान झाली, तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दीनवाणी, काय तुला सांगू वहिनी. माझे जे का आले मनी, विचार ते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नाणी म्हणे, त्यावर सांगून पहा एक वार. तू माझा धाकटा धीर, मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी, तदकांता माय खरी. मानिली पाहिजे साजिरी, ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रती बोलता झाला, नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी, दिराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे, मजला स्पष्ट शब्दाने. काही ना आपुल्या गेही उणे,
कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाई आनंदाने स्वयंपाका. भाजी चूर्ण भाकर हिरव्या मिरच्या ओंजळभर ठेविल्या आणि समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाणं लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शिगावाला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. पुसून या आपल्या ताता येता झाला स्टेशनाशी. तो गाडी 12ची निघून या गेली साची. तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला पाणी आणि लोचनाला. म्हणे महाराज का तो केला अव्हेर माझा ये काली. मी मुळीच हीन दिन कोठून घडावे मला पुण्य. आम्हा कावळ्या कारण लाभ केवी मानसाचा. अक्षम्य ऐसे कोणती चुकी झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा, तो माझा साधिला दावा. माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आहे आज राहिली जरी. नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपारासी नका उपेक्षू लेकरासी. ही शिदोरी सेवण्याची यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार. मग यायात येथवर काहो अनुमान करीतसा. मीन आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हका मारितो. म्हणून या हान होतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण तोवरी आपले भोजन होईल असे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोतित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला विहिरेच्या गाडीने. कवर गेला दर्शना तही तो योगी राणा. न करता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात. पक्वान्नांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचोर. कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून. आपले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्यांची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती. त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोलेलो. तई महाराज म्हणती थांब जरा, आग्रह नको करूस खरा. आज भोजने 4 प्रहरा माझे होणारा आहे रे. मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे. नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी. झाले असेल पहातेवी भाऊ कवरा कारणे. समर्थांसी नमस्कार केला साष्टांग साचार. उभा राहिला जोडून कर वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्यवदन. बरेच दिसले आमंत्रण ही का वेळ जेवणाची. तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो. नाही अजून जेवलो आण तुझी शिजोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता. म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली 12ची. कौरास म्हणे बाळाभाऊ आता नको दुःखित होऊ. काय आणले आहेस पाहू समर्थांसी जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेवल्या समोरी स्वामी महाराजांच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण. एकही तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटली. तो पाहता प्रकार आश्चर्य झाले समजता. कळली स्वामींची योग्यता खरेच भक्त वत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेवला हेत. सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यांवरी. तैसेच येथे आज झाले. आमचे पक्वान्न नाही रुचले. भाकरीवरी गुंतले चित्त कौराच्या स्वामींचे. भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावाला. सद्भाव येथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कौरासी जा आता अकोल्यासी. पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया. याविण दुसरे मागावया मीन आलो ये ठाई. आपुले हे दिव्य चरण हेच आहे धनमान. सर्वदा घडो चिंतन आपुल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम
शेगोकार एक होता भाविक नर, कृषीकर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करुनी शेतातरी. अस्तमानाचे अवसरी, दर्शना यावे मठात. चिलिंद्याबी भरून घ्यावे पदांचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा. झाला विचित्र दैवाचा, तो न कोण सोडित असे. जे जे असेल दैवात, ते ते श्रोते घडून येत. एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या. तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी. नेम धरून ससे मारी, छरे घालूनी बंदुकीत. ती प्रभातीची वेळ होती वेळा, सूर्य नुकता उदयाला. तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुरपाटीला एक होता बसलेला. ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्या भली, शिकाऱ्याने आपली नेम धरूनी झाडिली खांद्यावरी बंदूक. त्यायोगे ससा मेला, एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे अवचेत. छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर. थकले अवघे डॉक्टर प्रयोग करूनी त्याचेवरी. काही केल्या निघेना, छरा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना. तुकारामासी अतिशय, मस्तक दुखे अहोरात्र. निद्रा न लागे किंचित, नवस सायास केले बहुत, परिगुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात. एके दिवशी तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधू चित्ता सेवेपरिता. नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवा ही घडेल, पुण्य तेही साधेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पित्यापरी, दांभिकतेने हे ना करी. शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. तू तुकारामासी मानवले, झाडेने त्याचे सुरू केले. अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐसी 14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भली. तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छरा पडला गळूनी. जैसी का ती भोकरातूनी, दाविता सुटे अंठोळी. तैसे साच येथे झाले, छरा पडिता थांबिले. दुखावयाचे मस्तकवले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखरपर्यंत केली साची. प्रचिती विन कवणाची, परमार्थीन निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महातोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दासगण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविकांप्रत, भवसिंधू माझारी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति षोडशोऽध्यायः समाप्तः.